तर हाय सर्वांना. आणि इथं बघा रांगोळ काढलेली आहे, कारण की लग्न झाल्याच्या बाद 8-15 दिवसाची क्लिप असेल ही. आणि मी पण तिथंच थांबलेले होते, अक्कानं थांबून घेतलं होतं. आणि लेडीज येणार होत्या, तर मांडव परतणी असते बघा गावाकडं, तर ती करायची होती. त्याच्यामुळं दाखवतं ते ना सगळं. वातावरण बघा. इकडं बघा काय चालू आहे तुमचं दोघांचं. पिल्लू, ए पिल्ल्या, काय करतो? काय करतो? काय खेळतो तू? गार्डन बनवतोय. हो. और बाप, किती फुलं तोडले तुम्ही ते. तुझा अवतार कसा झालाय तनू? हा, तुझा अवतार, माऊचा अवतार बघ कसा झालाय. ती काय, तिचे केस बघ, तिचे केस बघ. कुठे? अरे तू इकडे नाही, मोबाईल मध्ये येऊन बघताय. तर इथं बघा अक्काकडे ना जात आहे, त्याच्यावरती बघा अशी डाळ दळतात. तर ही शेजारची ताई आलेल्या होत्या, मावशी. हाय सर्वांना, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आणि मी बघा, तुम्हाला माहिती आहे मी इकडे गावी आलेले, तर मी शूट करते. तर मी बघा ना, जेव्हा आलते ना, तर तेव्हा हे ना, इथं असं हे सगळं नव्हतं गवत, हे असं हिरवं हिरवं. तर येऊन आता 10 दिवस झाले असेल मला येऊन. तर इथं बघा हे सगळं हिरवं हिरवं झालंय, किती छान वाटतंय बघा. आणि हे सीताफळाचं जे झाड आहे ना, तर याला एक बी पाला नव्हता तेव्हा. तर आता हे पण मस्त हिरवं झालंय, हिरवं हिरवं झालंय. तर हे असं हिरवं झालेलं सगळं. मी आलते ना तेव्हा सगळं हे जमीन होती काळी काळी, आणि आता सगळं हिरवं हिरवं झालंय. तर छान वाटतंय मस्त. वरती बघा कसा आभाळ आलंय भरून. इकडे कपडे वाळते. हे आता कपडे काढावं लागल मला. पाऊस येईल बहुतेक, पावसाचं काही सांगलं जात नाही. रोज पाऊस सुरू आहे, मी आल्यापासून रोज डेली पाऊस सुरू आहे, डेली. तर असा परिसर आहे इकडला बघा. अजून एकदा सर्व तुम्हाला असं फिरून दाखवते. मसाला वाटायचा पाटा बघा. मसाला याच्यावर अक्का वाटती, माझी बहीण याच्यावर मसाला वाटती मस्त वाटून. आणि चूल बघा, इकडं पाणी ते ठेवलं जातं चुलीवर. आणि राजनी बघा केवढी आहे. तर याच्यात पिण्याचं पाणी आहे. तर इथं बघा, इथं चालली आहे आमची नवरूबाई. तर आमची नवरूबाई अलीकडं उभी आहे, पलीकडं जी कुंकू ते लावणं चालू आहे ते तिची ननंद आहे नवरूबाईची. तर ननंद आणि 2 जेंट्स होते, ते घ्यायला आलेले तिला. तर इथं ना आम्ही आतमध्ये खूप रडलो अगोदर.
जेवण करत होती मुलगी, तर आम्ही तिला लाडाने छोटीच बोलतो. तर छोटी जेवण करत होती आतमध्ये, तर आम्ही ना तेव्हा खूप रडलो. म्हणजे मला खूप वाईट वाटत होतं. तिला पण खूप रडायला येत होतं. तिला पण भावाचं ते भाऊ आहे अजून तिच्या पाठी, म्हणजे तिच्या पाठीवरचा, म्हणजे तिच्याहून लहान आहे. तर दोघंजणं सोबत जेवले. नाही, दोघंजणं सोबत नाही जेवले. तो गेलेला होता शेतामध्ये ट्रॅक्टरवरती. तर तिनं फोन केला. ती बोलली ये ना घरी, मी चालले. तर फोनवरच रडायला लागले. आणि मग मीच तिला समज घातली की रडू नको बोलले. तर खूप वाईट वेळ असते ही. म्हणजे बघा ना, लेकराला लहानचं मोठं करायचं आणि लेकरं मोठे झाले की लग्न करून दिले की लगेच लोकांचे होऊन जातात. मग एक दिवस पण राहू देत नाही कोणी. तसंच झालं. तर तेच विचार करून करून मला खूप रडायला येत होतं. आणि मी विचार करत होते माझी तनू पण अशीच मोठी होईल आणि ती पण जाणार. तर मला ना खूप, म्हणजे तनूला मला बिलकुल बी सोडावं वाटत नाही कुठंच. तर मला खूप अजब वाटत होतं हे सगळं बघून. आणि आता चालली आहे नवरी, थोडं पुढं समोर जाणार. तर अक्का बोलली तू येते का? तर मी बोलले नको, मी थांबते इथंच. तर मी थांबून घेतलं घरीच, कारण की पसारा एवढा पांगलेला होता ना बाहेर. म्हणजे कुत्रे गित्रे मांजरी कशाला तोंड लावल म्हणून मी थांबले घरीच. आणि मग मी जाऊ पण शकले, कारण की मला आहे ना असं म्हणजे इतकं रडायला येत होतं ना, तर सांगू बी शकत नाही मी. आणि आम्ही खूप एन्जॉय केलेला आहे सोबत दोघींनी. तुम्हाला माहिती आहे मागच्या वर्षी ती घरी आलेली होती इकडं. परत आम्ही अजिंठ्याला गेलो होतो माझ्या दुसऱ्या बहिणीच्या घरी. तर हे सगळ्या लेडीज सगळ्या रडत होत्या इथल्या शेजारी पाजाऱ्या. परत गावातून आलेल्या होत्या अक्काच्या जे असतात ना जावा भावा. तर हे सगळे आता हे समोर चाललेले आहे तिला वाट लावायला. तर बघा व्हिडिओ कंटिन्यू. चला मग भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.